नमस्कार. आपली ट्रेनिंग अशी क्लिनिंगच्या याच्यामध्ये ट्रेनिंग हाऊसकीपिंगची क्लिनिंग त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत आणि केमिकल कोणते केमिकल कसे यूज करायचे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती देऊ. त्याच्यात पहिलं स्टार्टला येत आहे आपल्याला ग्लास क्लिनिंगचं R3 हे ग्लास क्लिनिंगसाठी चालतं आहे. याच्यात आपल्याला क्लिनिंगसाठी 1 लिटर पाण्यामध्ये 20 ते 25 ml हे घेऊ शकतो आपण. आणि हेवी डाग असेल ग्लासवरती तर त्याच्यात आपण 25 ते 50 ml वापरू. त्यांनी आपल्याला क्लिनिंग करण्यासाठी एकदम सोपं होतं आणि आसानमध्ये आपल्याला ते डाग निघून जातात. त्याच्यानंतर आला आपला R2. हे R2 केमिकल असं आहे मल्टीपर्पज. याला आपण सिंगल डिशमध्ये टाकू शकतो, ऑटो स्क्रबर मशीनमध्ये मोपिंगला घेऊ शकतो, प्लस ग्लास क्लिनिंगला बी चालतं. हे मल्टीपर्पज होत आहे, म्हणजे टोटल फरशीवरती क्लिनिंग करू शकतो आपण. त्याचे 1 लिटर पाण्यामध्ये 20 ते 25 ml आहे. हेवी असेल जास्त हार्ड डाग असेल त्याच्यामध्ये आपण 50 ml 1 लिटर पाण्यामध्ये टाकतो. हे राहिलं R5. या हवेतील दुर्गंधी दूर करण्यासाठी हे R5 आपल्याला उपयोगी असते. एखादी रूम पॅक असेल त्या पॅक रूम मध्ये आपण वास येत असेल तिथे हे आपण उपयोग करू शकतो. हे आहे R2 हे क्लिनिंगसाठी जे आपल्याला ग्लास क्लिनिंगसाठी चालतं आहे. अर्धा लिटर पाण्यामध्ये आपण 10 ते 15 ml टाकलेले हे आता डायरेक्ट आपण यूज करू शकतो. हे आहे सुकडी. ही सुकडी आपल्याला कचरा भरण्यासाठी उपयोगी पडते. हे झाडू, हे सॉफ्ट झाडू, हे आपण ऑफिस एरियामध्येच वापरू शकतो. आउटसाइड एरियामध्ये याला वापरत चालत नाही. हे छोटं किचन वायपरला किचनच्या याच्यावर बी चालतं आणि ग्लास क्लिनिंगसाठी बी चालते. याला आपण ग्लास क्लिनिंग जिथं छोटा एरिया आहे तिथं आपला मोठा रॉड चालत नाही, तिथं हे छोट्या एरियामध्ये हे ग्लास क्लिनिंगसाठी आपण वापरू शकतो. या आहे इंडोस्केची इंडोवॅसर. याला 2 in 1 होता. याला इंग्लिशमध्ये इंडोस्केची इंडोवॅसर म्हणतो, मराठीमध्ये आपण वायपर बोलतो. त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला ग्लास क्लिनिंग करायची त्यावेळेस ही स्प्रे बॉटलचं स्प्रे करायची ग्लासवरती आणि नंतर हे जे स्पंज आहे या स्पंजने त्याला ग्लास क्लिनिंगला असं ग्लास घासून घ्यायचा. त्याच्यानंतर हे पलटून घ्यायचे आणि यांना पाणी ओढून घ्यायचं. हे ओढल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा ग्लासवर डाग नाही यावं त्याच्याकरता हे वायपरला असं पुसून घ्यायचं, साफ करून घ्यायचं व्यवस्थित आणि पुन्हा अजून ते ओढून घ्यायचं. त्याच्यामुळे आपले ग्लास क्लिनिंग व्यवस्थित होते आणि पुन्हा डाग दिसत नाही. हे आहे आपलं वायपर. हे वायपर आपण फ्लोअर क्लिनिंग करता वेळेस आपल्याला ह्याचा उपयोग होतो. फ्लोअरवरती पाणी टाकलं, जास्त पाणी असलं तर आपण याच्या द्वारे आपण पाणी ओढून आपल्याला काम सोपं करता येतं. हे आहे वेट मोप. याला ओला झाल्याच्या नंतर जास्त वेट होतं याचं त्याला वेट मोप म्हणतात. याचं आपण वायपरनं पाणी ओढल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस मागं पाणी सुटलेलं असतं ते पाणी शोषण करून त्याच्यामध्ये ते शोषण करतं आणि त्याच्यात ते आपलं काम हलकं होतं. त्याच्यासाठी याला वापर करता याचा, याला वेट मोप म्हणतात. हे आहे ड्रायमर. किंवा आपल्याला फक्त सुक्या फ्लोअरवरती चालतो आणि मोठ्या एरियामध्ये. छोट्या एरियामध्ये आपल्याला त्याला पिंगाला जागा राहत नाही, फिरायला जागा राहत नसते ना, त्याच्यामुळे हे चालत नाही. मोठ्या एरिया मोठा हॉल असला एखादा त्या हॉलमध्ये चालतं. आणि याला चालाची प्रोसिजर म्हणलं तर 8च्या आकारात चालावं लागते. 8चा आकार म्हणजे ह्या स्टेपमध्ये त्याला धरून चालत असतं. हे आहे R2 केमिकल. R2 केमिकलचं तुम्हाला डायलेशन किती करायचं, कसं करायचं ते मी दाखवतो. आणि आपल्याला ह्या कॅनीमधून औषध कसं काढायचं, केमिकल कसं काढायचं आपल्याला हे सुद्धा माहिती पाहिजे. त्याच्यात मी तुम्हाला केमिकल काढायचं कसं हे दाखवलं होतं. याला कॅनीला असं करायचं, याला पहिले असं फिरून घ्यायची आणि अंगावर सांडलं नाही आलं पाहिजे असं करायचं आणि याच्यावर असं धरून याला असं व्यवस्थित याला लावून आणि असं केमिकल काढायचं. हे काढत्या वेळेस आपल्याला डायलेशन करायचं.